बऱ्याच जणांची व्यावसायिक जीवनामध्ये व्यावसायिक प्रश्न आहे. तर काय बा आमचा धंदा चालत नाही या गोष्टीबद्दल. पण देवाने सांगितलं का तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकला अशी आपलं आपल्याजवळ. आम्ही कायमस्वरूपी सांगत असतो का 3 गोष्टीबद्दल आपण स्वतंत्र आहे. भूक लागली टोपल्यातून भाकर घेऊन खाणं, टोपल्यात नसते तर हॉटेलमध्ये जाऊन खाणं, ताण लागली माठाजवळ जाऊन पाणी पिणं, माठात नसली तर बिसलरी बाटली घेते. आणि आपल्याकडे पैसे असले बा तर फिरायला जायचं विचारायचीच गरज नाही. नसले पैसे तर उचलपाचल करता येईल, नाहीच उचलपाचल दिली तर मग झेंडा घेऊन वारीला निघता येईल पायी 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 पायी. फक्त 27 नक्षत्र 12 राशी 9 ग्रहात आपण बांधलेले. देवाधिकांना सुद्धा सोडलं नाही आपण मानावे. म्हणून मात्र ह्या गोष्टी आपल्याकडंच आहे. म्हणून आता धंदा व्यवसायामध्ये नेमकं काय चुकतं आपलं या गोष्टी मात्र थोडंसं 2 सांगणार आहे. धंदा व्यवसायाच्या बाबतीमध्ये तर ते आपल्याला प्रत्येकाच्या नावराशीवरूनच सांगावं लागतं. पण कधी कधी मात्र या अशा गोष्टी घडतात, या गोष्टी माहीत नसतात. तुम्ही आमच्या परिवारातले आज जर समजा शेती व्यवसाय केला, पाणी पाऊस वेळेवर पडत नाही, कधी कधी मात्र किडे माकोडे एवढे पडते तर त्याला औषध मारूच मात्र सगळी परेशानी होऊन जाते. मग आपलं पीक पाणी निघेपर्यंत तर बिबरण होतं 2,000चं, औषध होते 15,000ची, औषधं 15,000ची, निंदाई खुरपी होती 5-10 हजाराची. त्याच्यामध्ये आता करा हिशोब तुम्ही नेमकं हे किती झालं. आता त्याला खाद खुद होती मात्र 10-5 हजाराची. आता सगळा खर्च झाला 60,000 रुपये, सगळा खर्च झाला 60,000, उत्पन्न झालं 40,000. त्याचे घडले 40,000. मग आता जर समजा हे 40,000 रुपयात आता कोणाचं नाकाला लावायचं आता हे सांगा. म्हणजे तर आपण काहीच नाही ना, फक्त राबलोच आपण नेमकं. पण याचं कारण आहे मग शेती व्यवसाय सोडून आपण दुसऱ्या व्यवसायामध्ये पदार्पण करणार आहे. आता शेती व्यवसाय सोडून मग दुसऱ्या व्यवसायामध्ये पदार्पण करताना आपल्याला त्या व्यवसायासाठी लायसन लागतं. समजा घर परिवारामध्ये आपण एक सल्ला केला का बा आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा, म्हणजे मार्केटिंग असो, व्यापारी लाईन, किंवा एखादे मात्र होलसेल माल आणून कुठंतरी मात्र विकणं असो, कुठलं असो, इलेक्ट्रिक असो किंवा एखादं टेंडर असो, कुठलंही असू द्या, त्या कामासाठी तुमच्याकडे लागतं लायसन. मग लायसन लागतं ना. आज रात्री आपल्याला उद्या कुठं जायचं, हा या लग्नाला जाईल, तो तिकडाला जाईल, हा साखरपुड्याला जाईल, हा वावर तयार करीन, तो मोटर चालू करून त्यात विहिरीत पाणी सोडील, म्हणजे असं जे निर्णय घेतो आपण अशाच पद्धतीनं घर परिवारामध्ये आपण बसलो. आणि आता उद्या मात्र आपण सांगितलं का हे 4 जण आहे, 4 जणातले 2 मात्र हे काम करते ना, 1 जण ढोरगुऱ्याचं पाहिजे आणि 1 जण शेती करीन आणि मी करतो व्यापारी लाईन. मग अशा पद्धतीनं त्याच्यासाठी लागणारं लायसन आहे. तुमच्या परिवारात मात्र बसून तुम्ही रात्री 2 वाजून किती मिनिटांना किती सेकंदाने तुमच्या तोंडातून हा शब्द निघाला का आपण त्या क्षेत्रात प्रवेश करणार. बस ते किती वाजून किती मिनिटांनी असं तुम्ही टायमिंग जर लिहिला, त्या टायमिंगवरती जे चरणाक्षर होतं ना, ते चरणाक्षर ज्याच्या नावाच्या पहिले येईल तशा पद्धतीने. जसं चरणाक्षर स आलं मग संतोष, संदीप. आता त्याच अक्षरावरून म्हणजे प्रत्येक नक्षत्राला 4 चरण असते, 1 चरण असतं, 7 असं. आणि आपल्याला किती वाजून किती मिनिटांनी आपण ती मात्र निर्णय घेतला, त्यावेळेला मात्र आपण ते चरणाक्षर कोणचं येत होतं ना, त्या चरणाक्षरावरून मात्र आपण आपल्या व्यवसायाचं लायसन काढायचा प्रयत्न करा. मग आला स आला संतेश्वर टेंडर्स, किंवा प आला आता पंकेश्वर, न आला नंदेश्वर. या पद्धतीनं असं जे आहे तर त्याच्यावरून लायसन काढायचं प्रयत्न करायचं. मग लायसन काढलं तर तुमचं लायसन आम्ही पण वापरू शकतो, तुमचं लायसन आम्ही पण वापरू शकतो. पण तुमचं लायसन आम्हाला वापरायला दिलं ते फुकट नाही ना, त्याचं भाडं द्यावं लागेल का नाही. पण तुमचं लायसन आम्ही वापरत असताना आमचं जर लाखाचे 12,000 होतं असेल तर काय फायदा आहे त्याचा. मग त्याच्याकरता मात्र तुमचं लायसन म्हणजे आम्ही वापरू शकतो, कोणाचं लायसन कोणी पण वापरू शकतं. पण कधी कधी होतं पहा लाखाचे 12,000 व्हायला लागले का, मग आमच्याकडे ते आम्ही सांगितलं की त्यांना दादा दुकानावरचं नाव बदलावं लागेल, ते असं करा. नाही हो आम्ही त्याच्यावर तर आहे कर्ज काढले आम्ही. आता जर कर्ज काढेल तर असू द्या ना, तुम्ही हप्ते थोडे बुडवणार आहे. तुमच्यावरती किती कर्ज आहे हे पाहून गिऱ्हाईक तुमच्याकडे नाही येत. तुमची जागा कोणाच्या नावाने हे पाहून गिऱ्हाईक तुमच्याकडे नाही येत, बरोबर आहे. आणि तुमच्या व्यवसायाचं लायसन कोणाच्या नावाने हे पाहून गिऱ्हाईक तुमच्याकडे नाही येत.
गिऱ्हाईक येतं तुमच्या दुकानाचा बोर्ड पाहून गिऱ्हाईक तुमच्याकडे येतं, तुमच्या दुकानाची जी पावती बिल पावती ती पाहून गिऱ्हाईक तुमच्याकडे येतं. म्हणून अशा या गोष्टी माहितीच नाही. हां, फक्त करायचं लायसन कोणाचं कोणी पण वापरू शकतं, पण जेव्हा मात्र दुसऱ्याचं लायसन आपण भाड्यानं घेतो ना आणि आपण जेव्हा दुकान टाकतो ना, आपल्या माहितीवरून आपल्या नावाच्या नावराशीवरून मुहूर्त काढावं लागतं उद्घाटनाचं. म्हणजे भविष्यात अडचण येणार. कमीत कमी त्याचं लायसनचं भाडंही भेटत, आपल्याला 2 रुपये मागं पडत. 2 रुपये याला काढायला मग दानधर्मही होईल. ह्या गोष्टी मात्र आपल्याकडून घडत. पण आता इथंही मात्र ज्या टायमाला तुमच्या उद्घाटनाच्या मुहूर्तावरून तुमच्या नावराशीवरून आम्ही जे सांगतो ना, तर एकाच दिवशी 1-1, 1.5-1.5 तास कालावधी एका एका ग्रहाचा आहे. काही ग्रह मात्र कर्ज करून देते, काही ग्रह मात्र रडायला लावते, आणि काही ग्रह असे आहे ना जे आपले गुरु आहे, ज्यांच्याकडून आपण ती गोष्ट ती माहिती घेऊन मात्र शिकलो आपण ना, तेच मात्र आपल्यावरती जळतात. गुरु जळतात आपल्यावरती. काही मात्र शेजारी पाजारी एखादा व्यक्ती मात्र आपल्याकडे काम करणारा राहतो, कालांतराने आपल्याकडे काम करणारा व्यक्ती शिकून घेतो, शेजारी दुखून टाकून देतो. होतं ना ते, झालं. हॉटेलीमध्ये कामाला राहिला वेटर म्हणून फक्त बशा दुई अमकं कर तमकं कर आणि पास असा विश्वास कमवून घेतला आणि आचार्याबरोबर त्याने जिलेबी काढायचा शिकला. गेली शेजारीच हॉटेल टाकून जिलेबी काढा. म्हणजे झालं ना. ह्या गोष्टी मात्र बरेच व्यवसायामध्ये म्हणजे आपल्याकडं राहून आपल्याकडे शिकून आपल्या शेजारी दुकान टाकून दिलं, आपले 12 वाजून टाकले ना. मग याच्याकरता मात्र नेमकं काय आहे का तिथं मात्र आपले मूळ आपलं शेपूट कोणाला सापडायला नको, आपला पाय कोणाला सापडायला नको. ही गोष्ट सहज आहे दादा. तुमचा पाय मागं वाढायसाठी तुमच्या पायाला हात लावायची गरज नाही. तुमचा पाय मागं वाढायसाठी तुमच्या पायाला हात लावायची गरज नाही. तुमचं दुकान बंद करायसाठी ना तुमच्या दुकानाची चावी चोरायची गरज नाही, तुमच्या दुकानाची चावी घ्यायची गरज नाही. दुकानाची चावी तुमच्याकडे राहील, पण बंद करणारे वेगळे राहतील, बंद करणारे वेगळे राहतील. म्हणून आम्ही कधी उदाहरण सांगतो. एक ठिकाणी गेलो आम्ही, तिथं आमची पाद्यपूजा केली. पाद्यपूजा केली तर त्या ठिकाणी नेमकं एक 10 टायरचं डंपर हायवे ती काय म्हणतात ती हायवे ते गवतात उभं होतं. त्याचे 4 बोटं टायर दिसत होते. आता सहज लक्ष गेलं, नवी गाडी एकदम शोरूम आणि तिचे 4च बोटं टायर दिसू राहिले, एवढं गबाळ झालं. मग सहज म्हणलं का हो दादा, ही गाडी त्या गबाळात का मग उभी केली, एवढं गबाळात, एवढी मोठी चांगली मोकळी जागा सोडून. ते म्हणले महाराज ती गबाळात नाही उभी, म्हणे गबाळ उगायच्या अगोदर उभी करेल. म्हणलं झालं काय, ती तिथं नवीच. ती म्हणले ती बिघडूनच जाते, म्हणे बिघडून जाते, वैताग आला म्हणे. मग त्यांना काय सांगितलं, म्हणलं गाडी जेव्हा स्टोअरमधून काढली ना त्या टायमाची तारीख वार आणि वेळ फक्त लिहून आणा, आणि गाडीला कसं बसं थोडंसं सर्व्हिसिंग करून थोडेसे तिथपर्यंत शेवटीकडपर्यंत येईपर्यंत तरी चालू करून आणा तिळं. मग इकडं चालू करून आणली खाली गणपती बाप्पापाशी. आणि आम्ही मुंबई शहापूरला झालो होतो, तिकडून आलो दहेगावच्या मागच होतो. 2-2:30 वाजले रात्री. आता एक तर आमची सायंकाळची पूजा होईल नाही. दहेगावच्या पुढं निघालून फोन केला, म्हणलं दादा आता झाला खूप टाईम, पण तू पूजेचं साहित्य खालीच घेऊन या, आम्ही तिथंच उतरतो आणि गाडीची पूजा करून मगच वरती जातो कुट्यामध्ये. कारण की जर समजा ती वरती गेलं तर आंघोळण पांघोळण पूजन बिजन जाईन तांबडं फुटून, म्हणजे असं आहे. त्याच्यामुळं पूजेचं साहित्य खाली आणलं आणि त्यांनी ती तारीख ते वार आणि वेळ लिहून आणली. आम्ही तिथंच मात्र पूजा बिजा केली. आणि त्या वेळेला जे चरणाक्षर होतं ते चरणाक्षर लाल शाईच्या पेननं लिहिलं एवढं आणि मशीनच्या खालून चिटकून दिलं. तसं ते डंपर बिघडलं नाही ना. काय केलं आपण, काहीच केलं नाही ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, जसं मात्र त्या दिवसाचं जे चरणाक्षर आहे ना तुमच्या हे व्यवसायासाठीच नाही, तुमच्या घराची वास्तुशांती जेव्हा होईल ना त्या टायमाला घर तुमचं आहे. दुसऱ्या जोडीला बोला पूजाला. भिकारी भिक्षा मागणारे वाटाची वाट जरी धरून आणा, कुठलाही समाज राहू द्या, समाजाचा विचार करायचा नाही. समाजाचा विचार करा, फक्त शिव पार्वती किंवा लक्ष्मी नारायण जोडी म्हणून कानायचं. फक्त व्यवसायाचं उद्घाटन करताना पण, घराची घरभरणी करताना पण, मोठ्या मोठ्या शेडचं कुठल्याही बी याचं उद्घाटन करताना तुम्ही दुसरी जोडी बोला. व्यवसाय आपला आहे, घर आपलं आहे, बंगला आपला आहे ना, दुसरी जोडी बोला पूजाला. जोडी अशी बोलायची,
न तुम्ही म्हणा मग माझा जावई आहे संदीप, ए भाऊ त्या जावायला तिकडेच राहू दे. हां नाही तर मेवणं आहे रवी, ए भाऊ ते तिकडेच राहू दे. का नाथ्या गोत्यातल्या व्यक्तीला पूजाला बोलायचं नाही. नाव जरी त्यांच्या नावाचं अक्षर जरी आलं ना तरी बोलायचं नाही. का पूजाला बोला ना तुम्ही बामण गुरुजी दानदक्षिण देणार ना त्याची दानदक्षिण त्याला द्यावं लागेल. त्याला दानदक्षिण दिली तरी ती पूजा होईपर्यंत म्हणे शाळेला याचं झालं आता मा का होईल, तर याचं झालं आता मा का होईल, याचं झालं आता मा का होईल. या अशा जळावृत्तीने केले हो तुमच्या वाटच लागून जाणार तुमच्या इथे. पण वाटाचा वाट सुरू भिक्षा मागणारा धरून आणा त्याला बसवा, त्याला नवे कपडे बिपडे द्या, ब्राह्मण गुरुजी दानदक्षिणा द्या, तसे दानदक्षिणा त्याला द्या. चाय ती जोडी जशी खुश राहील ना त्याची पत्नी आणि तो लक्ष्मी आणि नारायण जेवढी खुश राहील ना तेवढा आनंदी आनंद तुमच्या घरामध्ये राहील, तुमच्या त्या व्यवसायामध्ये राहील. या गोष्टी माहितीच नाही. तुम्ही आणते आपलं नातं गोत्यातलं धरून. हां ते म्हणतात ते जळवृत्तीनं पूजा होईपर्यंत त्या फरीची तोंड पाहिजे आपलं शाळा इकडं पाहिजे लाईट आहे बीट शाळेला आता याचं झालं तर मा होईल, याचं झालं तर मा होईल, म्हणजे झाला कार्यक्रमच लावला त्यांनी. समजलं. आणि त्याच अक्षरावरून तुमच्या घराला नाव द्या रास रणेश्वर निवास, झालं तुमच्या घरात सुख शांती मिळेल. त्याच अक्षरावरून तुमच्या व्यवसायाला नाव द्या, कधीच तुमचा पाय मात्र कोणाच्या हातात सापडणार नाही. हां ह्या गोष्टी मात्र तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. आता हे जर सगळ्याला सापडलं असं ना सगळं स्वामीश्वर बाबा झाले असते, भक्त कोण झाला असते. ह्या गोष्टी व्यापाऱ्याला सगळ्याला सापडलं सगळे व्यापारी झाले असते, मग त्यांच्याकडे कांदे वांगे कोण नेले असते. समजलं ना. क्वचित गोष्टी मात्र ह्या गोष्टी आपल्याकडे. म्हणून आता इथंही मात्र या पद्धतीनं घराचा असो, हापीचा असो, मोठ्या मार्केटचा असो, एखाद्या हॉलचा असो, एखाद्या गुडरोगरचं गोट्याचा असो, कुठलाही असू द्या आपलंही ना ते तिथं दुसरी जोडी पूजाला बोला. आणि तिथंही मात्र आता काही सांगितलं ना मी या चंड्यान चुंड्यान आमकन धमकन बलनं बिसन हे काहीच करायचं नाही. फक्त मात्र वास्तुपुरुषाची पूजा, होम हवन पूजा, नवग्रहाची पूजा करा, बाकीची पूजा मात्र नाही. सत्यनारायणची पूजा आणि वास्तुशांतीची पूजा या दोन्ही पूजा जरी एका दिवशी केल्या ना दोन्ही पूजा लागू होत नाही. वाटुळं झालं समजा त्या घराचं. मग इथून पुढं दुसऱ्या जोडीच्या हातानं मात्र ती पूजा करून घ्यायची, वास्तुशांतीची, नवग्रहाची पूजा, वास्तुपुरुषाची पूजा आणि आह्वान पूजा. आणि त्यानंतर मात्र आपल्याला 6 महिन्यानंतर आपल्या घरातल्या जोडीनं मात्र सत्यनारायण पूजा करा. आणि मग विचारा त्या घरात सुखशांती जर नाही मिळाली, तुम्हाला जर बिना गोळ्याची नाही झोप आली ना, नाही झोप आली तर हे कपडे काढून तुमच्यासारखे कपडे घाला. हे तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकल्याचं आपलं आपल्याजवळ. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हे गोष्ट आहे. आता याच्यामध्ये पुन्हा या कुठंच मात्र आपण असं स्वतंत्र नाही बरं. असं ते माशाचं जाळं कसं असं फेकून टाकलं का सगळे मासे त्याच्यात येते. त्याला काढानं मणी लावले राहते, मणी त्या जाळ्याला मणी लावले राहते. टाकल्या ते मणी डायरेक्ट मणी म्हणजे मणी नाही बरं का, लोखंड राहते. ते टाकल्या तळाला गेले, तेवढ्या घेरा जेवढे आले तेवढे बी वडले. तसं तुम्ही सुद्धा सगळ्यांना मात्र असं वडूनच चालू आहे माशाच्या जाळ्याप्रमाणे. आता इथंही एक मेन पॉईंट आहे आणखीन का, तिथं ज्या टायमाला मात्र आता समजा ही गोष्ट आहे मात्र कधी कधी आपण जेव्हा घर घेतो, गाळा घेतो एखादा, आता हा एक मेन पॉईंट कोणाचा प्रश्न असेल हा, तर तिथं मात्र आता ही गोष्ट कशामुळे केली आपण ही का बा त्या जोडीलाच मध्ये सोडायचं. दुसरी गोष्ट मेन आहे, ज्या दिवशी आपलं उद्घाटन आहे त्या दिवसाचा सूर्यनारायण उगल्यानंतर आपण मध्ये प्रवेश करायचा नाही. आता घराचं जाऊ द्या, घरामध्ये जातो येतं, पण व्यवसायाच्या ठिकाणी आपण प्रवेश करायचा नाही. व्यवसाय ठिकाणी बरं आपलं नातं गोतं मित्रमंडळी कोणी असेल तर ते तूप दे भाऊ, अगरबत्तीचे पोडा दे, फुलं दे, कुंकू दे, हळद दे, त्यांनाच लावायचं मध्ये, पण आपण मध्ये प्रवेश करायचा नाही व्यवसायाचं. मग आपण व्यावसायिकची सुपरिविधी करून देत असतो. मग व्यावसायिकची सुपरिविधी करून तुमची ती पूजा झाली का त्या टायमाला फक्त तेवढी जोडी आणि ब्राह्मण गुरुजीलाच मध्ये सोडायचं आणि बाकीचं दुसरे जाऊ शकते, फक्त मात्र तुम्ही जायचं नाही. आणि सूर्यनारायण बॉर्डरला दाखवायचा नाही, बोर्डसुद्धा झाकून ठेवायचं. मग गेट बंद करून घ्यायचं पूजा झाल्यानंतर सुपारी काढून घ्यायची, पूजा साहित्य काढून घ्यायचं, गेट बंद करून घ्यायचं. मग आपण मात्र आम्ही आलो बी नाही आलो बी तर तुम्हाला सांगून देत अशामध्ये करायचं. गेटमध्ये पूजा करायची, मध्ये शिरताना डाव्या बाजूकडून गेटमध्ये तिला पूजा करायची सुपारीची, व्यावसायिक सुपारीची, नंतर गेटची पूजा करायची. ना आता ती रेबणी बांधिते ना, रेबणी तुम्ही ती रेबणी बांधिते त्याला लावी त्या कातरा, तुम्ही कातराचंच काम करते मग सगळं.
आणि तुमचे बी लोक कापी ते कापीचे मग. हां, तुम्ही इकडं कापीत जा, ते तिकडं कापीत जाईल. इकडं कातर लावायची नाही. हा सगळा कार्यक्रमच उलटा आहे. म्हणून मात्र तिथं रेबीन कट करताना कातर चाकू त्या दिवशी हातातच घ्यायचा नाही. कट करायला मात्र अगरबत्तीनं कट करा. अगरबत्तीनं कट करा. नाडीला जशी गाठ मारतो ना सोडायची, तशी गाठ मारा तिथं सेंटरमध्ये. मग आपण गेटची पूजा करतो, त्या रेबणीची पूजा करतो. सुपारीची पूजा करून गेटची पूजा, रेबणीची पूजा करून आणि मग नंतर ती रेबीन खोलतो. नंतर गेटचं ओपनिंग करतो. नंतर सुपारी घेऊन आतमध्ये गेलो का मग तुम्ही आमच्या पाठीमागं यायचं. मग आम्ही सत्यनारायणची पूजा जिथं मांडलेली तिथं ती सुपारी ठेवून सत्यनारायणच्या पूजेची मांडणी केलेल्या ठिकाणी आम्ही पूजा बिजा करून दर्शन करून तुमच्या काही व्यावसायिक वस्तू असेल त्या वस्तूंचं पण पूजा करतो. तुमचं बसण्याचं काउंटर असेल पैसे ठेवण्याचं तिथे पूजा करतो. आणि लास्ट मग आपण बोर्डाची ओपनिंग करतो. बस झालं अशा पद्धतीनं. आता इथं मेन आहे. आता इथं जे आहे तर प्रत्येक दिशा वेगळी आहे. आणि आम्ही तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ आपल्याला 10 दिशाबद्दल मार्गदर्शन. प्रत्येक दिशा आपल्यासाठी मेन. म्हणून प्रत्येक दिशेचे 3 कलर वेगवेगळे येते. प्रत्येक दिशेचे 3 कलर वेगवेगळे येते. ते 3 कलर मग आपलं गेट कोणत्या दिशेकडे आहे तोंड करून त्या दिशेकडचे 3 कलर वेगळे येतील. मग आता समजा अशा पद्धतीनं पूर्व पश्चिम रस्ता आहे. मग इकडचे मात्र 3 कलर ते वेगळे. पश्चिमेकडून येणारा पूर्वेकडे जात राहिला त्याला 3 कलर वेगळे दिसतील. नाव तेच राहील दुकानाचं. पूर्वेकडून येणारा पश्चिमेकडे जाणारा त्याला 3 कलर ती वेगळे दिसतील. नाव तेच राहील. पुन्हा दक्षिण उत्तर असा राहिला. इकडं बोर्ड लावायचा आहे. पुन्हा उत्तरेकडून येणारा दक्षिणेकडे जाणारा त्याचे 3 कलर वेगळे दिसतील. तिकडून येणारा त्याचे 3 कलर वेगळे दिसतील. दक्षिणेकडून येणारा उत्तरेकडे जाणारा त्याचे 3 कलर वेगळे दिसतील. आणि मेन गेट ज्या दिशेकडे आहे त्याच्यावरचा बोर्ड त्याचे 3 कलर वेगळे राहील. आता तिथंही मात्र जो व्यक्ती त्या खुर्चीवरती बसणार आहे काउंटरवरती मग त्याच्या नावराशीवरून त्याचं तोंड कोणत्या दिशेकडे राहील त्या दिशेकडचे जे 3 कलर येतील ना त्या 3 कलरपैकी कुठलं तरी कलरचं एक रुमाल किंवा उपरणं मात्र गळ्यात ठेवा का तुमच्याकडे ठेवा. मग विचारा तुम्ही का आपेश कसं येतं म्हणून. आपेशच येणार नाही. सावलीत पण उभे राहणार नाही. लाखाची 12,000 जाणार नाही. फक्त याच्यातून मात्र दानधर्म करत जा. नाही तर मग काय तिथं लाखाची 12,000 म्हणजे तुम्ही तिकडं ते धंदा व्यवसायाचा कर भरशाल आणि इकडं मग काय देव काय कर मागायला येणार नाही. देवाचा काही टोला टाला तुम्हाला वळही उठू देणार नाही. असा झटका मरीन तर मग लाखाच्या 12,000 तुम्ही म्हणून मग असं झालं का मग होतं ना तसं होत नाही का. एक अनुभव तिकडं आम्ही आमचा जन्मच पाटाच्या रानामध्ये व्हायले. पाटाचं राना पाटकरी पाटाचं पाणी देतो 1 एकरला 1,000 रुपये घेतो. 1,000 रुपये घेतो. मग 1,000 रुपये 1 एकरचे पाणी भरायचे. पण पाणी दिवसा नाही देतो. दिवसा नाही देत. मुद्दाम दिवसा नाही देत. का म्हणून तो म्हणतो 500 रुपये मला द्या. का म्हणून विहिरीपासून चारी राहती. चारी चारी माहीत तुम्हाला चारी पाटचारी विहिरीपासून. मग 1 एकरला पाणी जातं ना ते 1 एकर भरी न होईपर्यंत 500 रुपये याच्याकडे दिले ना 1,000 रुपयाची पावती आहे सरकारी 1 एकरला पाणी भरायचे. आणि 500 रुपये जे आहे ना ते 500 रुपये कशाचे विहीर भरायचे. त्याच्यातून 1 बार विहिरीत काढून द्यायचं. म्हणजे पुढच्या भरणीला मला विचारूच नका तुम्ही. 500 रुपये माझे राहील. 1,000 रुपये ते सरकारी जमा होईल. समजलं म्हणा. हां. आणि मग आता ज्या टायमाला एक पीक किती पाण्याने निघतं. एक पीक 5 पाण्याने निघतं. एक पीक 5 पाणी दिलं का एक पीक निघतं. हां. मग आता 5 पाणी निघतं ना एक पीक निघतं. मग तुम्ही आता पहिल्याच पाण्याच्या आम्हाला पाटकऱ्याला सांगा भाऊ टिपून ठुई कांदे निघोल दे बाग निघोल दे. तो म्हणजे तो कांदे सडू दे मरू दे तिकडं. अरे माई तो 2 पाणी दिलं आणि माई बदली झाली तुळकुळ पाच बसू उद्या जमा करायला. तो म्हणजे रोग दे भाऊ तो तिकडे जाऊ दे. 2 पाणी दिलं माई बदली झाली ना काही चिंता नाही. पण तू उधार टिपून ठेवायचं जर समजा माई बदली झाली तुळकुळ पाच बसू. त्याच्यामुळं तो काही रोग घेत नाही. मग इथं विचार करा. हां. आज मात्र जे पाणी आहे ते पाणी काही पाटच आहे. पाटाला पाणी आले कुठून. तो पडला म्हणून आलं का नाही. विहिरीला पाणी कुठून आलं ते. तो पडला म्हणून आलं का नाही. बोरिंगला पाणी कुठून आलं ते वरूनच आलं का नाही. नदीला पाणी कुठून आलं. हां. म्हणजे आपलं भाकर बनवायला पाणी त्याचंच भाजी बनवायला त्याचंच कपडे धुवायला त्याचंच अंग धुवायला त्याचंच बरोबर.
जिलेबी बनवायला त्याचं, म्हणजे सगळं स्वयंपाक त्याचंच का रे. गाडी घ्यायला त्याचंच, गाडी घ्यायला आता तुमच्या कांद्याला पाणी भरलं, कांदे चांगले आले, तेच विकले, पैसे आले, मग गाडी घेतली, गाडी गेलं त्याचंच पाणी का नाही. गाडीत पेट्रोल डिझेल टाकलं त्याचंच पाणी ना, बरोबर ना. कांदे वांगे चांगले आले, तेच पैसे घेऊन गेले, त्याच्यातच पेट्रोल डिझेल टाकलं का नाही. सांगा बरं. आता जर समजा हे त्याचंच आहे, तो कधी पानपट्टी मागायला आला तुमच्याकडे? पानपट्टी मागायला आला? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका दादाची घरपट्टी थकली, घरपट्टी थकली. आता घरपट्टी थकली तर ते घरपट्टी मागायला आलं ग्रामसेवक. ते म्हणायचं कांद्यावर देऊ ना, कांदे देऊ ना, कांदे निघले देऊ ना. एक कांद्याचं ट्रॅक्टर भरीतं कवा नाही की तर कवा आहे त्यालाही कळू देईना. पण कांदे देऊ, कांदे देऊ, कांदे देऊ असं म्हणता 10 वर्ष लुटून घातले बा. आता शेजारीच्याला वाढूच राहतं ते, की बांध कोरू जाम होतं ते. शेजारचं बांध कोरू जाम होतं. यांना बांध कोरला का त्याचं कोंबडं इकडं आणि त्याचं बकरू तिकडं आलं का ते झाला वादवादच झाला. ग्रामसेवकाने त्याच्या शेजारच्याला मात्र बोलून घेतलं. त्याला म्हणे याचं कांदे ट्रॅक्टर भरलं, मला फोन कर, कवा फोन कर. याचं कांदे ट्रॅक्टर भरलं कवा फोन कर. मग आता शेजारी वाढू राहतं. शेजारचं म्हणलं मी गारठण पण त्याचं कामच करी. याच्या कांद्याचं पौळ भरलं, कांद्याचं ट्रॅक्टरची तू चुळबुळ चालू झाली, गारठ्यात खेळच पडलं ना त्याच्या वावरात. त्याचं कांद्याचं ट्रॅक्टर रात्री 2 वाजता भरत होतं. त्याची इकडे बॅटरी चमकत होती. पाहिलं त्यानं रात्रीच फोन केला ग्रामसेवकला. ग्रामसेवक सकाळी उठलं, आंघोळ बिंघोळ केली, ती ऑफिसला जायचं तर ती मार्केटच्या गेटमध्ये येऊन बसलं. आणि याचं ट्रॅक्टर कांदे बिंदे विकून आलं. 1 किलोमीटर याचं ट्रॅक्टर, हे ट्रॅक्टरच्या मागच ना ग्रामसेवक. आलं घरी विरी मस्त, मग पैसे नोटा बिटा काढल्या आणि मोजी ते कुठून येते फटफट आली. आल्यानंतर लगे म्हणलं देवा का तेवढ्या ते बाकी. ते म्हणले कांदे ट्रॅक्टर देऊन. अरे कांदे ट्रॅक्टर ते तो ट्रॅक्टर मागायचे ना. ते म्हणलं भाई बरोबर शेजारच्यानं काम केलं बांध भावा. रात्री बॅटरी चमकत होती, त्यांना केलं झालं. मग त्यानं आता असं म्हणलं पाहिलं बा यानं ते पैशावर झाकण टाकेलं होतं, मोजता आलं नाही, झाकण टाकेलं होतं, काढली बाकी सगळी 10 वर्षाची बाकी सगळी द्यावं लागली. ते म्हणलं जाऊ द्या, आज न उद्या द्यावाच लागणार होती. काही दुःख सुख मानलं का तिकडं. मग एखाद्या वर्षी तुमचं नुकसान केलं असं पावसानं तर माना ना, लई दिवसाची बाकी होती, दानधर्म केला नाही, जाऊ द्या मर द्या. एखाद्या वर्षी म्हणलं कोणी असं तेवढं देवाला काय कळत नाही, देवाला सगळं कळतं. देव काही आडणी नाही. तुम्हाला वाटतं आम्हीच लय हुशार आहे, बरोबर आहे ना. एक कथा येते माहिती का, शेतकरी एवढा हुशार आहे, शेतकरी एवढा हुशार आहे. एक वेळेस मात्र देवानं काय मागितलं, बाजरीचे कणस मागितले. ते म्हणे नाही भाऊ पुढच्या वर्षी देईल, पुढच्या वर्षी देईल बाजरीचे कणस. मग पुढच्या वर्षी काय केलं त्यानं, पुढच्या वर्षी शेंड्याचं देईल म्हणे. पुढच्या वर्षी किती माका मधलं आलं ना, घे म्हणे शेंडा देवाला. नाही म्हणे भाऊ आता पुढच्या वर्षी मी मधलंच घे. पुढल्या वर्षी केलं ना भुईमुगा शेंगा घे म्हणे. त्यांना सांगितलं वरचंही घेईन आणि मधलंही घेईन, घे म्हणे पाला. म्हणजे एवढं हुशार आहे. म्हणून मात्र या पद्धतीनं एक आहे. मग आता तिथंही मात्र दुःख सुख नाही. मग याच्या करताना कष्ट आणि प्रयत्न जरी तुमच्या असले ना, तरी तुमच्या कष्टात प्रयत्नात देवाचा हिस्सा आहे, देवाचा हिस्सा आहे, हे कधीच विसरायचं नाही. म्हणून मात्र या पद्धतीने तुम्ही करत राहिले ना, तर असे असंख्य अनुभव सांगू. आपल्या इथं म्हणतर एक दादा होते, म्हणजे आपल्या भक्त मंडळामधलेच. आपली कुट्याचा हा परिसर एवढा, शेड पुढं एवढं कुट्याचा परिसर, एवढ्याच वाल लावला. आता तेवढ्या वालाची किती पैसे झाले असेल तेवढ्या वालाची. पहिल्या सुरुवातीला मात्र 1,00,000 काहीतरी 18 काय हजार रुपये झाले, 1,18,000. तर त्याच्यानंतर मात्र वाल बसून गेला. 2 महिन्यानंतर पूर्ण उठला ना, 2 महिन्यानंतर पूर्ण उठला तर पुन्हा मात्र 1,40,000 का 46,000 रुपये झाले. का प्रत्येक वेळेस मालिकला की त्याच्यातून थोडं गुप्तधन काढायचे, प्रत्येकच मालिकला का थोडंसं गुप्तधन काढायचे. आपणही काही देवासाठी करत राहा, काही त्याच्यातून तुमचा अनुभव सांगणार जगाच्या समोर. आश्चर्य वाटायचं एवढं वाल काय कायचे मोठे तरी मात्र ते पैसे फिटले नाही त्याचे.
हे नेमकं आपलं वाल निघायला लागलं तेव्हाच निर्यात बंद होऊन गेली. आपले कांदे निघाले तेव्हाच निर्यात बंद होऊन गेली ना. म्हणजे आपले कांदे निघाले तेव्हाच वांदे. आपल्याकडे नसले का मग भाव उठवतो. आता काय त्याला सारखा घ्यायचा आहे. मग आपल्याकडे जर नसले तेव्हा जर भाव उठला तर मग करते काय, चोऱ्या करते आता. त्या पद्धतीनं म्हणजे म्हणून मात्र ज्या टायमाला तुम्ही प्रत्यक्ष याल ना त्या टायमाला सांगू कोणत्या दिशेकडचा कोणता कलर आहे, कोणत्या दिशेकडचा कोणता कलर आहे. ज्यांच्या पाठी अशी परेशानी असली तर त्यावेळेला मात्र सविस्तर माहिती मात्र तुम्हाला त्या पद्धतीनं सांगू. या पद्धतीनं आणखीन जर कोणाची काही शंका असली तर विचारू शकते. त्या पद्धतीनं पुन्हा आणखी तुम्हाला सविस्तर थोडीशी माहिती सांगू याच्याबद्दल. असं कोणाची काही शंका असली तर या गोष्टी सगळ्या आपल्याकडेच आहे. कलर नंतर सांगतो ना. सगळं जर देऊन टाकलं तर तेव्हा बाबा आहे का नाही पाय. आपण काही दक्षिणेपेक्षा नाही मागणार भाऊ. हां काही इकडं पडद्याच्या पाठीमाग नाही बा असं काय बा तुम्ही इकडे याल मग दक्षिणा ठेवाल मगच मार्गदर्शन दे. भाऊ परमेश्वराने भरपूर काही दिलं आपल्याला, काय कमी नमी नाही. फक्त एक आहे ही तळमळ फक्त तुमच्यासाठी. हां आज मात्र तुम्हाला वाटलं कधी मात्र आज एवढं अनाथ मुलांचं वसतिगृह आहे, 30-35 मुलं आहेत तिकडे. तर एवढा आज जर खर्चाचा विचार जर केला ना तर तिथं मात्र हप्त्याला म्हणजे 1 दिवसाला 1000 रुपये खर्च आहे भाड्याचा. त्यांचा शाळेत सोडायचा 1000 रुपये खर्च. त्यानंतर मात्र 1900 तर 2000 रुपये किराणा लागतो हप्त्याला. आणि 2 हप्त्यात 2 वेळेस गॅस टाकी संपत्ती किती 12-13 हजार रुपये झाले की हप्त्याची. 13,000 ही म्हणजे आता 33-39 हां बा झाले. आता ते 50,000 धरून जायचे 50,000 10,000 रुपये महिन्यानं ड्रायव्हर भाऊ. त्यानंतर एक शिकवायला आणले 25,000 वाद्य गायन बिन शिकवायला. किती झाली जवळजवळ 85 ते 90,000च्या घरात बसून गेलं. मग आता एवढं आणि त्यांच्याकडून फी नाही. फी देऊन किती देणार काय. आज मात्र शाळेमध्ये वकील न्यायाधीश डॉक्टर इंजिनियर यांची मुलं आहेत त्या शाळेत. 45-50 50,000 रुपये मात्र त्यांची फी आहे. पण आपल्या मुलांना फी नाही. आम्ही हात जोडले आमच्या मुलांकडून 1 रुपया तुम्हाला मिळणार नाही. पण आपला हा खर्च उत्पन्नाचं काही साधन नाही. आम्ही मात्र पगारी नाही पण ड्युटीवर आहे. ड्युटी बजवून नाही इडं या 2 वाजून येतात 3 वाजून. पगार कवडीचा नाही. पण एवढं कसं काय होतं नेमकं ते परमेश्वरालाच माहिती. म्हणजे उत्पन्नाचं काही साधन नाही, कोणाकडे मागायचं आहे नाही. हां देगा उसका भला नाही देगा उसका डबल भला अशा पद्धतीनं. तरी गोट्यासाठी म्हणा कोणासाठी कधी वाटलं तुम्हाला का यासाठी मदत करा म्हणून नाही. करता परमेश्वर तो बरोबर करून घेतो. आपण निमित्त मात्र आहे. आपलं काही म्हणजे काय बा मागायचीच गरज पडेल असं काही नाही. म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे जे बी मात्र जे व्यवसायाच्या बाबतीमध्ये याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन घ्यायला येतील का कधी म्हणणार नाही. जसं एखाद्या मात्र तुमचं मुहूर्त जन्मकुंडीला काढून देतील तरी म्हणजे थोडीशी दाक्षाणा ठेवा. तरी इथं काय बा दाक्षाणा नको दुक्षाणा नको काही नको. तुमची इच्छा असली तर नाही असल्या तर काही नाही. आम्ही तर उलट मात्र म्हणतो भाड्याला राहू द्या भाऊ तुम्हाला. या पद्धतीनं थोडंसं आणखी कोणाचे काही व्यावसायिक याच्यामध्ये काही शंका असली तर विचार. हो अनुभव आला. आम्ही आता एक सांगतो तुम्हाला त्याचा अनुभव. इथं मात्र म्हणजे नागपूरच्या अंग गेलो होतो आम्ही. त्या दिवशी आपल्याला कुठेतरी कार्यक्रम होता आणि एकदम जबरदस्त औषधाचं दुकान होतं एकदम रोडच. फक्त आता तिथं बसल्या नुसतं आम्हाला विचारलं तर इथं फक्त पाद्यपूजा करायला नेलं आम्हाला. आणि काय आता तिथं म्हणलं भाऊ हे कुठे गेलो तर आम्ही ना सांगतो भाऊ तुमच्याकडे पाहुणे असल्या ना तुम्ही काही उचापती नका सांगू आम्हाला नेमकं. हे पाहुणे असतं काही उचापती करीत बसायचं. मग नंतर ते म्हणे असं फक्त म्हणलं फक्त इथं ना बोर्ड बाजला म्हणलं पूर्व पश्चिम रस्ता आहे ना फक्त त्याच्यावेळी असे कलर इकडचे असे कलर या पद्धतीनं सांगितलं त्यांना. आणि इकडचे बी बोर्डावरती दक्षिणेकडचे जे कलर आहे ना ते टाका. आणि पूर्व पश्चिम रस्ता आहे तिथं एक बोर्ड लावा. पश्चिमेकडून येणारा त्याला ते 3 कलर असे दिसतील, पूर्वेकडे येणारा त्याला 3 कलर असे दिसतील बस अशा पद्धतीनं. आणि जो मेन याच्यावरती जो बोर्ड लावेले आणि आतमध्ये बसणारा जो आहे कोण आहे त्यांच्या नावावरून आम्ही सांगितलं तुम्ही इकडे तोंड करून बसते ना याचे 3 कलर या 3 कलरपैकी कुठला तरी एक रुमाल
किंवा उपकरणं तुमच्याकडे ठेवा व्यवसायावरती. अहो उधारी जरी असली तर उधारी मागायला गेलं तरी ते उपकरण ठेवा, तरी प्रभाव पडतो बरं. पण काही द्याखावं म्हणून लाल उपकरण गळ्यात घालते फक्त, पण तिथं नाही, आपल्या नावावर शहरून राहत असते. अवघ्या 2 ते 3 दिवसात त्यांनी अनुभव सांगितला. ते म्हणले जाऊ द्या, परीक्षानी ना रात्रीतून बोर्ड बनायला लावला तिने ते कलरचे. नाव बा काही बदललं नाही आम्ही, फक्त बोर्ड बनवा कलरचे आणि ते कलर मॅच करा त्याच्यामध्ये. आम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवशी फोन आला ना, बाबाजी म्हणलं भाऊ, ते म्हणले तुमचा पाय लागला. म्हणलं पाय नाही लागला, ते बोर्ड बदललं म्हणून झालं ते. आमच्या पाय एवढंच पाहिजे. अहो तुम्ही असं म्हणले आमचे पाय लागले, लोक आमचे पाय तोडून घ्यायला बहीण ना. युट्यूबच्या माध्यमात आता लोक जर म्हणते बा तुमचे पाय लागले असं म्हणते, लोकांना पाय सापड देत नाही. लोक झोपेला असले पाय नाही का नाही, लोक ते पायातच लय आम्हाला झोपेत आणखी करायची काही शंका नाही आहे करायचं ते दुनियाच लई नाही. कलियुग आहे हा. या कलियुगामध्ये लोकांचं तिकडं जळू नाही तर पुढं काय, लोकांचं तिकडं जळू नाही तर पुढं पण आपलं बाजून घ्यायचं. एक विनोद सांगतो तुम्हाला आता याच्यामध्ये, असाच एक विनोद आहे कलियुगाचा व्यक्तो. तर ते काय म्हणले ना, थंडी पिंडी वाजली का चहा प्यावं लागतो म्हणे, आणि थंडी वाजली का बिडी प्यावं लागते म्हणे. आता थंडी आतून वाजते का बाहेरून वाजते? हो, थंडी आतून वाजते का बाहेरून? बाहेरून वाजते. मग आता चहा प्यायला जर थंडी जात असं ते शोटर जर्किन घालायची काही गरजच नाही ना. आणि बिडी प्यायल्यावर मग काही नाकानं दूर सोडले हो, मधून फिल्टर होऊन आले हो, थंडी जाते काय? तर काय आता कोणाची भावना काय असेल, कोणाची भावना काय असेल. एक दादा थंडीच्या दिवसात पण पौष महिना होता, कडाक्याची थंडी होती आणि त्याला होती बा बिडीची तलप. त्यानं ती बिडी धरली तोंडामध्ये, नाशिक होते दाढी मी शायबीशी असं बिडी तोंडात धरली, ती काडी उघडली. तुम्हाला माहिती ती पौष महिन्याची थंडी कशी राहते. हो, असे काडी उघडली ती थुडतूड करता करता बिडीला लावायची तर पहिली दाढीलाच लागली ना. मग तो असा दाढी येत व्हायचा आणि तिकडून एकानं पाहिलं त्याच्याकडे बिडी होती पण काडीच नव्हती. ते म्हणलं थांब 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 माई बिडी पेटू दे नंतर दाढी ये जाऊ. मग आता त्याला वाटतं काय शेकुडी म्हणजे मेलं तर मरू दे. हा कलियुग आहे. लोकांचं तिकडं वाटलं झालं चालेल, लोकांचं तिकडं भाजू नाही तर काय हो, जळू नाही तर पोळं पण आपलं भाजून घ्यायचं अशा पद्धतीनं. म्हणून तुम्ही बी व्हिडिओ पाठवता ना थोडंसं असं, हा नाही तर लोक आमचे पाय घेऊन